नमस्कार सर. असं म्हटलं जातं की एकदा कंबरदुखी चालू झाली की ती कायमची जात नाही. हे खरं आहे का? नाही, हा एक गैरसमज आहे. कंबरदुखीची कारणं काय आहेत आणि त्याच्या मागे जी काय पॅथॉलॉजी किंवा फिजिओलॉजी घडली आहे ती नक्की काय घडली ती पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. कंबरदुखी ही नॉर्मली लंबार स्पॉन्डिलोसिस, पुढच्या कंडिशनमध्ये लंबार रॅडिक्युलोपॅथी असं म्हटलं जातं. आता हा माझ्या हातामध्ये आहे. हा पूर्ण स्पाईन, सगळे स्पाईन आहेत आपले. त्याच्यामध्ये मानेचे 7 मणके, मधले जे थोरॅसिक व्हर्टिब्रे आहेत हे 12 असतात आणि खालचे जे कंबर जे आहे म्हणतो आपण ज्याला स्पेसिफिक, तर ते असतात 5 मणके, L1, L2, L3, L4 आणि L5. आणि त्याच्या खालचा जो आहे हा सॅक्रमचा S1. ह्याच्यामधून एक नऊ बाहेर जाते. मणके जे आहेत आपले ही हाडांच्या चकत्या आहेत. हे एकच हाड नाहीये. ह्याच्यामुळं आणि ह्याच्या चकत्यामध्ये जे आहेत ह्या चकत्याच्या मधोमध एक इंटरव्हर्टिब्रल डिस्क असते. तर ते जे स्ट्रक्चर आहे हे तुमच्या समोर इथे मी दाखवतो आता. हे जे स्ट्रक्चर आहे हे मध्ये जे लालसर दिसतं हे आहे इंटरव्हर्टिब्रल डिस्क. ह्याच्यामुळे होतं काय, ज्या वेळेला कंबर दुखते म्हणजे काय होतं, स्पेसिफिक 2-3 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे, सुरुवातीच्या वेळेला ह्या मणक्याच्या भोवती जे स्नायू येत आहेत ह्या स्नायू कुठल्या तरी कारणानं किंवा कंटिन्युअसली बसल्यामुळं, कधी सायकल चालवताना, गाडी चालवताना जर्क बसल्यामुळं पहिल्यांदा हे स्नायू दुखवले जातात. हे स्नायू दुखवले की इथले स्नायूंचे जे स्नायूबंध जे आहेत, स्नायूंच्या पुढे काय असतात, स्नायूबंध असतात, ते ओढले जातात. ते ओढल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी वेदना जाणवतं. पण त्याला विश्रांती घेतली, काही आयुर्वेदिक काही औषधं घेतली आपली, त्याच्याबरोबर काही हलकीशी मालिश करून शेकवलं तर त्या वेदना थांबून जातात. त्याच्यामध्ये आतमध्ये ह्या इंटरव्हर्टिब्रल डिस्क जी आहे त्याच्यामध्ये फारशी गडबड झालेली नसते. पण तुम्ही जे म्हणताय कंबरदुखी जात नाही का, ती कंडिशन जी आहे ती असते ही 2 मणके, समजा हा 4था मणका, हा 5वा मणका आहे, ह्याच्यामध्ये हे जे डिस्क आहे ही आहे इंटरव्हर्टिब्रल डिस्क. ही ज्यावेळेला दबते त्यावेळेला हा बलून जो बाहेर आला आहे त्यावेळेला काय असतं की ह्यातला जो न्यूक्लियस आहे डिस्कमधला तो बाहेर येतो आणि ही जी काही नऊ आलेली आहे, समजा हा L4, L5च्या मधून जी नऊ सप्लाय होतो, जो पायाची हालचाल नियंत्रित करतो त्याला म्हणतात सायटिक नऊ. ह्या नऊला कॉम्प्रेस करतो म्हणून ते कंटिन्युअसली दुखतं. ती वेदना बऱ्यापैकी जास्त असते. अशा वेळेला योग्य आहार, योग्य व्यायाम, आयुर्वेद औषधांनी पंचकर्म केली आणि नंतर योगासनं जर रेग्युलरली ठेवली तर हा आजार परत त्रास देत नाही. आहार आणि व्यायामाला आणि योगाला जगातला कुठलाही डॉक्टर रिप्लेस करणार नाही. त्यामुळे आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्माने हे स्वेलिंग कमी झालं आणि ही डिस्क मोकळी झाली, म्हणजे इथलं प्रेशर जे आहे ते जर रिलीज झालं आणि त्या एकदा वेदना कमी झाल्या आणि तुम्ही जर योगासनं कंटिन्युअसली चालू ठेवली तर परत कधीही कंबरदुखी होत नाही. ह्या शिरांना बळ देणारे ताकददार जी औषध आपल्याकडे आहेत आयुर्वेदाची, जशी की आपल्याकडे जी शिलोमीसारखी औषध आपण जी काही फॉर्म्युले आपले तयार आपण केलेले आहेत, एवढे आपण जे अप्रूव्ह करून घेतले आहेत, अस्थिपूरक वटी जी आपली आहे, ह्या औषधांनी हा आजार कायमस्वरूपी कंट्रोलमध्ये राहतो. हा परत शक्यतो त्रास देत नाही. पण व्यायाम आणि आहार ह्याच्यात मात्र कुठलीही तडजोड नाही. हे मात्र आपल्याला करावेच लागेल. वजन आटोक्यात ठेवणं, अति कमी पण नको, अति जास्त पण नको. रेग्युलरली डाएट प्रॉपरली फॉलो करणं, सांगितलेली जी पथ्य आहेत किंवा आतनं वाढणारा जो आहार आहे तो घेणं आणि व्यवस्थित योगासनं काही स्पेसिफिक आहेत ती करणं, तुम्हाला फायदा होतो. हा आजार शक्यतो परत कधीही त्रास देत नाही.